नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण TETसाठी अतिशय उपयुक्त इतिहास विषयातील संभाव्य सराव प्रश्न बघणार आहोत आणि ते सुद्धा आकलन, तार्किक, तुलनात्मक आणि विधान स्वरूपाचे, की जे तुम्हाला येत्या TET परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. खालील विधानांचा विचार करा. पर्याय. विधान: दक्षिण भारतात नायनार हे विष्णूचे तर अळवार हे शिवांचे भक्त होते. विधान: विष्णू आणि शिव एकच आहेत हा समन्वय दाखवण्यासाठी हरिहर स्वरूपातील मूर्ती निर्माण करण्यात आल्या. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. फक्त सत्य आहे. विष्णू आणि शिव एकच आहेत हा समन्वय दाखवण्यासाठी हरिहर स्वरूपातील मूर्ती निर्माण करण्यात आल्या होत्या. अविधानी चुकीचा आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हा सत्य आहे. प्रश्न क्रमांक 2. संत कबीर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते आणि मूर्तिपूजा या बाबींना अत्यंत महत्त्व दिले. विधान: त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले आणि सर्व मानव एक आहे अशी शिकवण दिली. विधान: त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. तर या तिन्ही विधानांचा विचार करता यातील बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त आणि बरोबर आहे. संत कबीर यांनी सत्यालाच ईश्वर मानले आणि सर्व मानव एक आहे अशी शिकवण दिली. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. आणि हे दोन्ही विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान ए. भक्ती चळवळीमुळे प्रादेशिक भाषांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लागला. कारण भक्ती चळवळीतील संतांनी संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या प्रादेशिक भाषेचा आपल्या उपदेशासाठी अवलंब केला. या दोन्ही विधानाचा विचार करता आपल्याला पर्याय क्रमांक शोधायचा आहे की दोन्ही विधान सत्य आहे की असत्य. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि आर दोन्ही सत्य आहे आणि आर हे चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानाची कारणमीमांसा तपासा. विधान ए. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या उपदेशामुळे लोकजातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. कारण भक्ती मार्गात अधिकारभेदाचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला मोठी चालना मिळाली होती. तर खालील विधानाची आपल्याला कारणमीमांसाही तपासायची आहे. तर यातील पर्याय क्रमांक बरोबर आहे 1. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील विधानामधील अयोग्य विधाने ओळखा. विधान: चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने संत शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. विधान: संत नरसिंह मेहता हे राजस्थानचे प्रसिद्ध वैष्णव संत असून त्यांना राजस्थानी भाषेचे आद्य कवी मानतात. विधान: संत मीराबाईंनी मेवाडच्या राजघराण्यातील सुखाचा त्याग करून कृष्ण भक्तीचा महिमा गाजवला. आपल्याला यातील अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचे आहे. यातील चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक संत नरसिंह मेहता हे राजस्थानचे प्रसिद्ध वैष्णव संत असून त्यांना राजस्थानी भाषेचे आद्य कवी मानतात. हे विधान चुकीचं आहे. तर संत नरसिंह मेहता हे गुजरातचे प्रसिद्ध संत होते आणि त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात.
त्यामुळे ब अयोग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. आपल्याला 3 विधाने दिलेलं आहे आणि त्यातून योग्य म्हणजेच बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. विधान अ. चक्रधर स्वामींनी आपल्या उपदेशासाठी संस्कृत भाषेचा त्याग करून प्राधान्याने मराठी भाषेचा वापर केला. विधान ब. श्री बसवेश्वरांच्या अनुयायांनी केवळ कन्नड भाषेतच साहित्याची निर्मिती केली. विधान क. आद्य मराठी कवयित्री महंदम्मा यांनी ढवळे या ग्रंथाची रचना केली. तर यातील आपल्याला बरोबर पर्याय शोधायचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त अ आणि क सत्य आहे. विधान ब हे चुकीचे आहे, कारण श्री बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 7. चुकीची जोडी ओळखा. महानुभाव पंथांच्या रचना आहे आणि त्यातून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दृष्टांत पाठ दामोदर पंडित ही चुकीची जोडी आहे. तर दृष्टांत पाठ हे केशोबास यांनी संपादित केले आहे, तर दामोदर पंडित यांनी वच्चाहरण हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे दृष्टांत पाठ दामोदर पंडित ही जोडी चुकीची आहे. लीळाचरित्र हे माहीन भट्टांनी लिहिलेलं आहे. शिशुपाल धव भास्कर भट बोरीकरांनी लिहिलेले आहे. रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र यांनी लिहिलेला आहे. तर ह्या तिन्ही जोड्या बरोबर आहे आणि दृष्टांत पाठ हा दामोदर पंडित यांनी नाही, तर केशोबास म्हणजे केळोबास यांनी लिहिलेले आहे. तर दामोदर पंडित यांनी वच्चाहरण हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. महानुभाव पंथांच्या खालील साहित्यकृती ग्रंथ यांच्या रचनेनुसार योग्य कालानुक्रम लावा. तर कालानुक्रम लावायचा आहे, म्हणजे सर्वप्रथम कोणता त्यानंतर कोणता असा क्रम आपल्याला लावायचा आहे. तर यातील पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 1 बरोबर आहे. पाठात दिलेल्या क्रमानुसार लीळाचरित्र हा चक्रधर स्वामींच्या लीळांचे वर्णन करणारा पहिला प्रमुख ग्रंथ मानला जातो. त्यानंतर महंदम्मा यांचे ढवळे, दामोदर पंडितांचे वच्चाहरण आणि भास्कर भट्ट बोरीकरांचे शिशुपालवध असा क्रम येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान ए. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथामध्ये स्त्री पुरुषांना आणि सर्व जाती जमातीतील लोकांना प्रवेश होता, कारण चक्रधर स्वामी हे समतेचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी समाज सुधारणेसाठी संस्कृतऐवजी लोकभाषा मराठीचा स्वीकार केला होता. या दोन्ही पर्यायातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. चक्रधर स्वामी समतेचे पुरस्कर्ते असल्यानेच त्यांनी पंथात सर्वांना समान स्थान दिले होते. तर त्यामुळे दोन्ही पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान ए. कर्नाटक प्रदेशात उगम पावलेल्या लिंगायत विचारधारेचा प्रसार पंजाब आणि अफगाणिस्तान सारख्या दूरवरच्या प्रदेशापर्यंत झाला होता, कारण श्री बसवेश्वरांनी कायकवे कैलास या वचनाद्वारे श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व नाकारले होते. तर यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ए बरोबर असून आर हे चुकीचे आहे, कारण त्यांनी श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व नाकारले नव्हते, तर सांगितले होते. श्रम हाच कैलास असे त्यांनी म्हटले होते.
प्रश्न क्रमांक 11. शेख महम्मद अवीद त्याचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन कोणत्या संदर्भाचे प्रतिनिधित्व करते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्रातील धार्मिक समन्वय आणि सामाजिक सलोखा याचे प्रतिनिधित्व करते. प्रश्न क्रमांक 12. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय अ. गुरु नानक यांनी केवळ हिंदू धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. पर्याय ब. गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात संत नामदेव आणि संत कबीर यांच्याही रचनांचा समावेश आहे. पर्याय क. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुस्लिम समाजात दरी निर्माण झाली. पर्याय ड. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडल्यामुळे ते सर्वसामान्यांना अधिक जवळचे वाटले. या चार पर्यायातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केवळ ब आणि ड बरोबर आहे. गुरु नानक यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, त्यामुळे अचूक आहे. सुफी संतांमुळे समाजात ऐक्य निर्माण झाले, दरी नाही, त्यामुळे क हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 13. शीख धर्माच्या इतिहासानुसार खालील घटनांचा योग्य कालानुक्रम असणारा पर्याय निवडा. विधान अ. गुरु गोविंद सिंह यांच्यानंतर सर्व शीख गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथाला गुरु मानू लागले. विधान ब. गुरु नानक यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि शुद्ध आचरणाचा उपदेश केला. विधान क. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले. विधान ड. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु झाले. तर आपल्याला कालानुक्रम योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाठातील माहितीनुसार सर्वप्रथम गुरु नानक यांचे कार्य ब. त्यानंतर त्यांचे 9वे गुरु झाले क पर्याय येतो. मग 10वे गुरु गोविंद सिंग झाले पर्याय ड येतो. आणि शेवटी गुरु ग्रंथ साहिबाला गुरु मानले गेले पर्याय अ येतो. त्यामुळे कालानुक्रम ब क ड अ असे विधानाचा योग्य कालानुक्रम लावला जातो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. खालील विधाने ए आणि कारण वाचा व योग्य पर्याय निवडा. विधान ए. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता आणि सर्व स्त्री पुरुषांना त्यात प्रवेश होता. कारण भारतीय संस्कृतीतील जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. कारण दोन्ही विधाने वैयक्तिकरित्या सत्य आहेत, परंतु भक्तिमार्ग सोपा असण्याचे कारण त्यांची भाषा आणि सुलभताही होती. संस्कृतीतील पाया हे त्यांचे कारण नाही. प्रश्न क्रमांक 15. खालील विधाने ए आणि कारण विचारात घ्या. विधान ए. गुरु नानकांच्या अनुयायांना शीख असे म्हणतात कारण शीख या शब्दाचा अर्थ शिष्य असा होतो आणि गुरु नानकांच्या उपदेशाने प्रभावित होऊन त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. अशा प्रकारे आज आपण इतिहास विषयातील अतिशय महत्त्वाचे संभाव्य सराव प्रश्न बघितले. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा
आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.